सांगताना तर काय म्हटलं, सुरुवातीला काय म्हटलं आपण की हे भगवान नमोस्तू म्हटलं की नाही. नमोस्तू कुणाला म्हटलं? सिद्धांना. नमोस्तू सिद्धास आणि ऋषीगणास. मग ऋषीगण म्हणजे कोण? तर अरिहंत सिद्ध सगळे हे झाले भगवान, म्हणजे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे सगळे कोण आहेत? ऋषीगण आहेत. आणि सिद्ध तर पहिल्यांदा सांगितले अशरीरी झालेले, म्हणजे अशा रीतीने काय करायचे पहिल्यांदा तरी अशा त्या भगवंतांना सिद्धांना सर्व ऋषीगणांना काय करतो मी? तर नमस्कार करतो. कारण ते तर कसे आहेत? अरिहंत सिद्ध तर पूर्ण शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालेत आणि त्या मार्गावर आहेत की नाही बाकीचे कोण कोण? तर आचार्य उपाध्याय साधू नमस्कार मंत्राला पण त्यांनाच वंदन करतो. मग अशा सर्वांना म्हणजे सामायिकाला बसायच्या वेळेस काय म्हणतो आपण? मग अशा रीतीने सांगितलं की नाही की काय करतो मी? तर नमोस्तू सिद्धास ऋषी गणास. आणखीन काय? तर जे कसे आहेत हे भगवान त्रिकाल त्रिकाल जे वंद्य म्हणजे तिन्ही कालामध्ये जे कसे आहेत हे सगळे पंचपरमेश्वर तिन्ही कालात वंदनीय आहेत की नाही. सर्वजण त्यांना वंदन करते, सगळेजण पाया पडतात की नाही त्यांच्या. म्हणून काय म्हटलं की तिन्ही कालामध्ये हे वंदनीय आहेत. आणि कुणाला वंदनीय आहेत अजून? अशा विशिष्ट कुठल्या ह्याला आहेत का व्यक्तींना? तर नाही, संपूर्ण जगताला जे वंदनीय आहेत. तर अशा त्या भगवंतांना अशा त्या ऋषीगणांना काय करतो मी? नमस्कार करतो. पहिल्यांदा हे भाव व्यक्त करायचे आणि मग काय सांगितलं? म्हणून काय काय म्हटलं मग की नमोस्त सिद्धास ऋषी गणास त्रिकाल जे वंदे तिन्ही जगास. आणि त्यांनी काय होते मला? जेने मनाला स्थिरता राहते. मला आता सामायिकाला बसायचंय की नाही, ध्यान करायचंय. मग पहिल्यांदा त्यांना वंदन केल्यानंतर काय होणार आहे आता मी? तर शांत होणार आहे. मला कुठल्याही प्रकारचा बाहेरचा विचार करायचा नाही. अशा रीतीने मी शांत एकाग्र झाल्यानंतरच माझ्याकडून काय होणार आहे? तर सामायिक होणार आहे. म्हणून मग पहिल्यांदा तर त्यांना वंदन केलं. नंतर काय केलं? तर सर्व जीवांवर म्हणजे क्षमाभाव धारण करायचा. म्हणून पुढे काय म्हटलं की शांत. मग आता काय म्हटलं? होय, माझा आवाज जरा मोठा. मग आता हळूहळू सांगते. असं आवाजला बरोबर आवाज मी म्हटलं त्या दिवशी तर म्हटलं बरं, म्हणजे असू द्या तुमचा आवाज त्यांना माहित आहे, माझा मोठाच आवाज आहे. असं हळूहळू सांगते आता. मग आता काय सांगितलं की अशा रीतीने जेने मनाला स्थिरता राहते करीन सामायिक शांत चित्ते. मग काय म्हटलं? संपूर्ण जीवावर साम्य भाव धरीन वा संयम शांत भाव. मी आर्त रौद्र प्रकृती तेजीन त्रिकाल सामायिक आचरीन. मग सामायिकाला बसण्यापूर्वी काय करायचे? कसे भाव करायचे? तर संपूर्ण जगताबद्दल जे जे काही कोणी माझ्या संयोगात येणारे आहेत तर त्या सर्वांबद्दल मी काय करणार? तर समता भाव धारण करणार. म्हणजे कोणी माझे चांगले पण करणारे नाहीत, वाईट पण करणार नाहीत. ते पण फक्त सगळे जीव जाणणारे आहेत, मी पण जाणणार आहे. म्हणजे अशा रीतीचे काय करायचे? असे भाव. तर त्यालाच म्हटलं समता भाव. आणि मग काय करेन मी? तर आर्त रौद्र प्रकृती तेजीनं. म्हणजे सामायिकाला बसल्यानंतर अशा कुठल्याही परद्रव्याचा मी विचार करणार नाही. बाहेर कोणाचाही की बाबा ह्यांनी हे मला त्रास देते, हे माझं ऐकतच नाहीत किंवा कोण माझं ऐकतं, म्हणजे अशा रीतीचा कुठलाही परद्रव्याविषयी बाहेरच्या कोणाविषयी काय करायचं नाही तर विचार करायचा नाही. म्हणजे पूर्वी सुद्धा म्हणजे आर्त आणि रौद्र कशाला म्हटलं? आता आर्तामध्ये काय घेतलं? आर्त ध्यान म्हणतो की नाही आपण, म्हणजे मला खूप त्रास होतोय, हे लवकर मला बरं व्हावं, किंवा म्हणजे अशा रीतीचे जे भाव आहेत की नाही, म्हणजे आकुलता उत्पन्न करणारे किंवा माझं कोण ऐकतच नाही, म्हणजे असे हे जे आकुलता उत्पन्न करणारे भाव त्यालाच काय म्हणायचं? आर्त ध्यान. असे आपले भाव होत असतात आपोआप. तर मग सामायिकाला बसताना मग आपण काय केलं नियम की अशा रीतीचे हे आर्त भाव किंवा रौद्र भाव त्या छान झालं. म्हणजे वाईट आता मी ह्याला कसं केलं म्हणजे तसं आता होत नाही, पण मधून अधून म्हणजे मी चांगलं ह्याला फसवलं म्हणजे त्यात अजून आनंद मानला की नाही, किंवा असं जे वाईट कृत्य करून त्या
आनंद देखील मानला जातो, तर यालाच काय म्हटलं जातं, रौद्र ध्यान. म्हणून मग इथं काय म्हटलंय आपण की अशा रीतीचे कुठल्याही प्रकारचे विचार मी करणार नाही. मग कशाचा विचार करणार, तर पुढे बघायचं आता आपण की मी कसं आहे हे सांगितलं की नाही. काय म्हटलं, आनंद रूपात्मक निर्विकल्प. कसा आहे मी, आनंद रूपात्मक आहे, आनंदमयच आहे, आनंद बाहेर कोठेही नाही. म्हणून म्हटलं जातं काय, आनंद सागर अंतर में उछले, म्हणजे माझ्या अंतरंगामध्ये माझा आनंद सागर आहे आणि अशा त्या आनंदामध्ये मला डुबकी लावायची आहे. हो, बाहेरचा कुठलाही मला विचार नको. बाहेरचे हे जे विषय पण 5 इंद्रियांचे आहेत, जे माझा सगळं आवडणार आहे, तर नाही सांगितलं. हे माझ्या आनंदाला कारण नाही. कारण मी कोण आहे, तर मी तर एक आनंद रूपात्मक, आनंद रूपात्मक निर्विकल्प आत्मा असे हा परमात्म रूप. आत्मा तर कसा आहे, परमात्म रूप आहे. जसे भगवान परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, तर तसंच माझं देखील रूप आहे. म्हणून सांगितलं की अशा रीतीने मी कसा आहे, तर परमात्म रूप आहे. हा, आनंद रूपात्मक निर्विकल्प आत्मा असे हा परमात्मा रूप. आणखीन कसा आहे आत्मा, आत्मा सदा शाश्वत एक रूप. सदा कसा आहे, शाश्वत, म्हणजे मी जाणायचंय की मी एक आत्मा आहे, आनंद रूपात्मक आहे. कुठल्याही प्रकारचे विकल्प करणं हा माझा स्वभाव नाही. मी तर कसा आहे, शाश्वत स्वरूपी आहे, अनादिकालापासून आहे, अनंत कालपर्यंत राहणार आहे, माझा कधीही नाश होणार नाही, असा मी शाश्वत स्वरूपी आहे. अशा रीतीचं काय करणं, विचार, म्हणजे मी कसा आहे हा विचार झाला की नाही. मी तर एक आत्मा आहे, माझा आनंद माझ्यामध्येच आहे हे मला समजलंय. आणि म्हणून मी आता काय करतो मग, तर जे परद्रव्य परभाव त्याबद्दल मी कुठल्याही प्रकारचं त्यांच्याबद्दलचं काय करतो, त्यांना सगळं सोडून देतो. म्हणजे शेवटचं काय, आत्मा सदा शाश्वत एक रूप याहून ते शेष अनेक रूप. हा, हे सगळे जे दिसत आहेत की बाबा काय जन्म मला मिळाला आहे, स्त्री पर्याय मिळाली, त्याच्या निमित्तात हे सगळे माझे पतिराज आहेत. नंतर काय त्यांच्याबद्दल प्रेम वाटतंय का नाही, माझा म्हणजे मुलगा आहे, म्हणजे किंवा सूनबाई आहेत, सगळे नाती, म्हणजे सगळ्या त्यांच्याबद्दल करतो की नाही आपण विचार विकल्प आणि माझे माझे म्हणतो. मग इथं सांगितलं की हे जे काय, तर पराशी जोपर्यंत संयोग आहे, तर तोपर्यंत काय, तर परविचार आहेत, आणि परविचार आहेत तोपर्यंत आपल्या आत्मस्वरूपाचा विचार येत नाही. म्हणून काही कालापर्यंत मी काय करतो, तर हे जे संयोग संबंध, यांचा संयोग संबंध आहे की नाही, या जन्मापुरता संयोग आहे. म्हणून सांगितलं की संयोग संबंध असे जीवाला, म्हणून दुःखे असती तयाला, आहे की नाही. संयोग संबंध आहे म्हणून दुःख वाटतंय, ह्याला कसं व्हायचं, त्याचं कसं व्हायचं, त्याला हे मिळालं पाहिजे, त्याला हे आवडतं, त्याला ते करून द्यायचं, आहे की नाही. असे विचार मनात येतात. आता मला करताच येत नाही, मग कसं मी देऊ, म्हणजे असे पण येतात की नाही विचार झोप बसल्या बसल्या. मग सांगितलं म्हणून काही कालपर्यंत काय करतो मी, तर संयोग संबंध असे जीवाला, म्हणून दुःखे असती तयाला. संयोग संबंध म्हणून आता सोडून देते समते करिता, म्हणजे समता भावाला धारण करण्यासाठी काही काळपर्यंत या सर्वांचा काय करतो मी, तर हे माझे नाहीत असे भाव धारण करतो. कुठपर्यंत, एवंच सामायिक हे अखंड, चालू असो यात असो नखंड. म्हणजेच का, तर मला कशाला प्राप्त करायचंय, मुक्तिवधूला, मुक्तिवधूला मला वश करायचंय की नाही. आणि त्यासाठी हे बाहेरचे जे संयोग आहेत, कारण बाहेरचे संयोग कोणाबरोबर त्यांचा आहे संबंध, या शरीराशी, शरीराबरोबर संबंध आहे ना त्यांचा, आत्मेबरोबर आहे. आत्मा तर प्रत्येकाचा समान आहे. मग संबंध कोणाशी आहे, तर शरीराशी. म्हणून तर म्हटलं, धन सुता पुत्र माझे म्हणसी, संसारी मोहे भुलसे. जीवाचा संबंध तयार, शरीराचा म्हटलं किंवा देहाचा संबंध तयासी जीवास कोणी नाही रे. म्हणून आपण भजनात म्हणतो की या कोणाचाही, हे सगळे धन आहे, नात आहे, पुत्र आहे, नंतर काय तर मुलगी म्हणा, किंवा अजून काय पती, सगळे हे काय तर
सगळे शरीराचे नातेवाईक आहेत आणि मी तर त्यापासून भिन्न आहे. म्हणून इथं आचार्य काय म्हणते, भवजली प्राण्या फिरता फिरता शिणला नच तू अजूनही पुरता. काय म्हटलंय, भवजली प्राणी म्हटले की ना आपल्याला, आपण संसारामध्ये फिरतोय भटकतोय म्हणून भवजली. भव म्हणजे संसार, या भवसागरामध्ये भटकून भटकून तू अजून कंटाळा नाहीस का, आचार्य म्हणते. भवजली प्राण्या फिरता फिरता शिणला नच तू अजूनही पुरता. विचार करीबा सत्वरी आता तिळभर नाही सुख करे. म्हणजे या संसारामध्ये तिळभर सुद्धा सुख नाही. म्हणून काय करायचंय तर आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करायचा की मी कसा आहे. भलेही आता ही स्त्री पर्याय मिळाली, त्याच्यामध्ये आता शरीर काम करणं झालंय, मला जे करू वाटतं ते करायला मिळत नाही, पण हे सगळं असताना या तर काय आहे तर संयोगजन्य अवस्था आहे. त्या नियमाने सुटणारच आहे. ज्याचा संयोग होत असतो त्याचा वियोग होणारच. पण माझा जो आत्मा आहे तर त्याचा कधीही वियोग होणार नाही. कारण तो कसा आहे, माझ्या बरोबर सतत अनादिकालापासून आहे आणि अनंत कालपर्यंत राहणार आहे. म्हणजे अशा रीतीने काय करायचं, आपण असा विचार केल्यावर शांतता वाटते की नाही. आणि असा विचार करून मग नमोकार मंत्राची माळ करायची, आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं. अशा रीतीने काय तर मग आणि शांत भाव धारण करायचे. माताजींनी आपल्याला काय काय सांगितलंय तर ते सगळं त्याचा विचार करायचा आणि दुःख अजिबात करायचं नाही. म्हणजे काय होतं, आपोआप बरोबर सगळं साधलं जातंय. तुम्हाला दीक्षा घ्यायची की नाही, मग ते सगळे तोपर्यंत सगळी तयारी बाहेरची करायची. म्हणजे आपोआप काय होणार आहे, तुमची दीक्षा घेऊन संलेखना होणार. चांगल्या रीतीने आपण संलेखना साधायची. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय